आज सकाळी नाश्त्याला मी करणारच होते हक्का नूडल्स. आणि काय मग, एकदा तोंडातून नाव काढले की ते करायचे म्हणजे करायचेच. आणि मग काय, त्यासाठी दुकानातून मसाला मागवला आणि केली की सुरुवात हक्का नूडल्स बनवायला. आता त्यासाठी मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आणि शिमला मिरची कट करून घेते. पत्ताकोबी मी पहिल्यांदाच कापून ठेवलेला होता. त्यानंतर टोमॅटो कट करते. आणि आता एक टोमॅटो घेतलेला धुवून घेते आणि बारीक कट करून घेते. आणि आता मी 4 कांदे घेतलेले छोट्या साईजचे आणि ते 4ही कांदे कापून घेते. कांदे ना काळे झालेले असते, त्यासाठी धुवून घ्यावे. आणि आता बारीक असा उभा कांदा मी कट करून घेते आहे. आणि आता इथे मी पातेल्यात पाणी गरम करून घेते आणि त्यामध्ये हक्का नूडल्स उकळून घेते 10 मिनटं. नूडल्स बनवायला घेतली खरी, पण टोमॅटो सॉस पण नव्हता आणि सोया सॉस पण नव्हता. मी साधारण करते. आपण फक्त कांदा, शिमला मिरची, पत्ताकोबी आणि टोमॅटो टाकून हे हक्का नूडल्सचे पाकिट मी डीमार्टमधून आणलेले होते आणि मसाला इथल्या समोरून दुकानातून आणलेला होता. आता 5 मिनटं झाले आहे. छान उकळून घेऊया आपण हे नूडल्सला. आणि आता ह्या उकळून झाल्यानंतर मी एका चाळणीमध्ये ओतून घेते, त्याचं पाणी निथळून देते आणि मग आपण पुढच्या कृतीकडे जाऊया.
सर्वप्रथम मी 2 चमचे तेल टाकून घेतलेले ते कढईमध्ये. त्यानंतर कांदा टाकून घेतलेला आहे आणि आता नंतर लगेचच कोबी, शिमला मिरची, टमॅटो टाकून घेऊया आणि 5 मिनिटं हाय फ्लेमवर फ्राय करायचे आहे. इथे मी या सर्व भाज्यांकरता मीठ टाकलेले आहे आणि परत एकदा छानपैकी हलवून घेऊया, मिक्स करून घेऊया. सगळं साहित्य एकत्र एकजीव झाले की छान होतं. इथे मी नूडल्स मसाला टाकत आहे आणि हे पूर्ण पॅकेट टाकणार आहोत. जेवढा मसाला भरपूर तेवढा खूप छान होतो चवीला. आणि परत एकदा मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर 2-1 मिनिटं चांगलं परतून घेऊया. नूडल्स टाकून घेऊया आणि आपला हा नूडल्स तयार झालेला आहे. बघू शकता किती छान दिसत आहे. झाली आहे आपली नूडल्स तयार. या तुम्ही पण खायला. नूडल्स गरम गरम सकाळी नाश्त्यासाठी तयार आहे. ही आपली नूडल्स. मस्त खा आणि स्वस्त रहा.